काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे। संगमेर तालुका एक अत्यंत शांततेचं बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे। विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे। हरिनाम सप्ताह ज्यावेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे। आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे। याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत, याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको, कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो। एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं। असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं। थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे, तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस, त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम, ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे। याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे। जो तालुका अत्यंत सुजलाम सुफलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे, त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती, विकास कसा मोडता येईल याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत। साहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा, यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला। मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे, पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय। आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब, कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं, कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही, आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो, हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो। आणि साहेब, कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे वांछील तो ते लाहो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय, छत्रपती शिवराज शंभूराजांनी दिलाय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय। कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि शांततेत विरोध होणार? शांततेत कधी विरोध होत असतो का? जे सप्ताह सुरू आहे त्या सप्ताहाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी संग्राम बापू भंडारे महाराज तिथं आले होते। आणि महाराजांची एक शैली आहे, महाराज महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले, कुठल्याही मतदारसंघात गेले, कुठल्याही गावात गेले तर हिंदुत्वावर बोलत असता। ते हिंदुत्वावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असता, औरंगजेबाच्या विषयी बोलत असता। आणि गुलेवाडी येथे आलेले असताना सुद्धा ते ज्यावेळेस औरंगजेबावर बोलत होते त्यावेळेस काही लोक, म्हणजे जे या तालुक्याचे माजी आमदार होते, त्यांचा पीए असेल, त्यांचे काही कर्मचारी असेल, त्यांनी तिथं महाराजांविषयी अपशब्द वापरून त्यांच्यावरची धावून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गाडीची मोडतोड केली। अतिशय दुर्दैवी घटना तिथं घडली होती। आज त्या निमित्ताने सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेर शहरामध्ये रस्ता रोको आंदोलन ठेवलं होतं। तर त्या आंदोलनासाठी मी आमदार म्हणून नाही तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून या आंदोलनासाठी उपस्थित होतो। आणि घडलेल्या प्रकाराबद्दल मी स्वतः महाराजांना फोन करून त्यांची माफी मागितली व यापुढे संगमनेरमध्ये असा प्रकार आम्ही खपून घेणार नाही, कारण महाराज काही राजकीय काम करत नाही। महाराजांनी धर्माचं काम करताना, हिंदुत्वाचं काम करताना जर ते विचार मांडत असतील तर त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे। परंतु दुर्दैवाने इथले पराभवामुळं व्यतीत झालेले, बावचाळलेले, त्यांच्या बगलबच्चांना पुढे काढून अशा पद्धतीने हिंदुत्ववादी लोकांना बदनाम करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न इथं करत आहे।